हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शहा सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या सर्वांच्या लाडक्या सायन्स बाय शहा सर या युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आरआरबी ग्रुप डी 2026 करिता सामान्य विज्ञानामध्ये बायोलॉजी चे महत्वाचे 100 प्रश्न पाहणार आहोत. त्यातला हा पहिला आपला भाग आहे. तर चला आपण सुरू करूया. आजचा आपला जो पहिला प्रश्न आहे तो आहे, सर्वांनी लक्ष द्यायचं आहे, आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा आजार कोणता? अतिशय चांगला प्रश्न आहे. विच डिसीज इज कॉज ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ आयोडीन? आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारी आजार कोणता? तर याचा प्रश्नाचं उत्तर आहे गॉइटर. पर्याय क्रमांक 3 गॉइटर, ज्याला आपण मराठीमध्ये गलगंड म्हणतो. काय म्हणतो? गलगंड. इकडे पहा, एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला अजून एक. पहिले हा जो गॉइटर आहे हा कॉमन होता की सर्वांनाच गॉइटर व्हायचा पहिले. पण काय केलं गव्हर्नमेंटनी नंतर काय केलं, कारण की गॉइटर जो आहे ही बिमारी आपल्याला आयोडीनच्या कमतरतेमुळे होते आणि आयोडीन आपल्याला फळांतून भेटत नाही, पालेभाज्यांतून भेटत नाही, कोणत्याही डाळीमधून भेटत नाही, कडधान्यातून भेटत नाही. मग आपल्याला आयोडीन भेटणार कसं? आयोडीनच्या कमतरतेमुळे तर काय होणार आहे? गॉइटर होणार आहे, बरोबर आहे. पण गॉइटर तर आपल्याला आयोडीन तर भेटलं पाहिजे ना. मग ते आयोडीन कशा मार्फत भेटणार? तर गव्हर्नमेंटनी एक रूल पास केला की त्यांनी काय केलं, जे काही मीठ आहे, कारण की मीठ हे सर्वसाधारण लोक खातात, सर्वच खातात, कोणी नाही या पृथ्वीवर जो मीठ खात नाही, बरोबर आहे. मग आणि ते स्वस्त सुद्धा आहे मीठ, म्हणून त्या मिठामध्ये आयोडीन टाकून सगळ्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम गव्हर्नमेंटने केलेलं आहे. कळालं? अतिशय महत्वाची बाब होती हे. चला पुढच्या गोष्टीकडे पाहूया. पुढचा प्रश्न आहे, ज्या सजीवांमध्ये मादी गॅमेट निषेचनाशिवाय नवीन जीव तयार करते त्या प्रक्रियेला काय म्हणतात? म्हणजे काय? व्हॉट इज द फेनॉमेनन ऑफ ऑर्गॅनिझम इन विच फिमेल गॅमेट डेव्हलप्स टू फॉर्म न्यू क्रिएचर विदाउट फर्टिलायझेशन? म्हणजे त्यांनी काय म्हटलं, फर्टिलायझेशन न होताच फिमेल गॅमेट पासूनच एक नवीन ऑर्गॅनिझम निर्माण होणं, या प्रोसेसला काय म्हणतात? ठीक आहे, काय म्हटलं त्यांनी? मादी गॅमेट पासून कशाशिवाय? निषेचनाशिवाय नवीन प्रजाती निर्माण होणं, जीव निर्माण होणं, या प्रक्रियेला काय म्हणतात? तर याच प्रक्रियेला म्हणतात पार्थेनोजेनेसिस. काय म्हणतात? पार्थेनोजेनेसिस. लक्षात ठेवायचं. पार्थेनोजेनेसिसने कोण कोण निर्माण होते? हनी बी, मधमाशी ही पार्थेनोजेनेसिसने निर्माण होते. आता कोणते फ्रुट्स आहेत का, कोणते फळं आहेत का जे पार्थेनोजेनिक आहेत? पार्थेनोजेनिक फ्रूट म्हणजे काय होते माहिती आहे का? पार्थेनोकार्पी आहे ते, बरोबर आहे. हे पार्थेनोजेनेसिस आहे. सॉरी, ठीक आहे, तो कन्सेप्ट वेगळा आहे, हा कन्सेप्ट वेगळा आहे. चला, तर या प्रश्नाचं उत्तर काय होतं? पार्थेनोजेनेसिस होतं. एवढं तर कळालं तुम्हाला. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, जेलीफिश कोणत्या संघामध्ये येते? जेलीफिश इज अन एक्झाम्पल ऑफ विच फायलम? जेलीफिश हे कोणत्या फायलम मध्ये येते? फायलम प्रोटोझोआ मध्ये येते, फायलम निडारिया मध्ये येते, फायलम पोरिफेरा मध्ये येते, का फायलम टिनोफोरा मध्ये येते? हा प्रश्न तुमच्यासाठी सोडलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कमेंट्स मध्ये सुचवायचं आहे. कळलं? चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल चे मुख्य उद्दिष्ट काय आहे? म्हणजे काय? व्हॉट इज द मेन एम ऑफ मॉन्ट्रियल प्रोटोकॉल? मॉन्ट्रियल प्रोटोकॉलचं महत्वाचं काम होतं प्रोटेक्शन ऑफ ओझोन लेअर, म्हणजेच ओझोन स्तराचे संरक्षण करणं. या प्रोटोकॉल मध्ये हे सुचवण्यात आलं होतं की जे काही केमिकल्स फॅक्टरीमधून बाहेर पडतात त्यांच्यावर काय केले होते, निर्बंध लादले होते सरकारने, की हे केमिकल जे आहे हवेत गेले नाही पाहिजे, आणि हवेत गेल्यामुळे त्याच्यामुळे काय व्हायचं? ओझोनचं डिप्लेशन व्हायचं. ओझोनची जी लेअर आहे जी आपलं प्रोटेक्शन करते अल्ट्राव्हायोलेट रेज पासून, त्याचं डिप्लेशन करणारे जे काही केमिकल्स आहेत ते वायू मार्फत सुटले नाही पाहिजे, म्हणजे इंडस्ट्रीमधून बाहेर पडले नाही पाहिजे. हे महत्वाचं काम या मॉन्ट्रियल प्रोटोकॉल मार्फत करण्यात आलं होतं. काय? तर याचं उत्तर काय आहे? प्रोटेक्शन ऑफ दी ओझोन लेअर, ओझोन स्तराचे संरक्षण. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, लहान आतड्यांचा सर्वात लहान भाग कोणता आहे? प्रश्न काय विचारला त्यांनी? विच इज द शॉर्टेस्ट पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाईन? सगळ्यात पहिले स्मॉल इंटेस्टाईन जो असतो हा असतो 6.5 मीटरचा.
किती मीटरचा असतो? 6.5 मीटर. आणि याचा सर्वात छोटा जो लहान भाग जो असतो, सर्वात छोटा भाग तो असतो डिओडेनम. कोणता असतो? डिओडेनम. डिओडेनमला आपण पक्वाशय म्हणतो. काय म्हणतो? पक्वाशय. आणि हा पक्वाशय जो असतो हा फक्त 25 सेंटीमीटरचा असतो. किती? 25 सेंटीमीटरचा असतो, सर्वात लहान. त्यानंतर जेजुनम येतो. जेजुनम हा दुसरा मोठा पार्ट आहे. आणि इलियम हा सर्वात मोठा पार्ट आहे. इलियम हा असतो 3.5 मीटर आणि जेजुनम असतो 2.5 मीटर. लक्षात ठेव जा. ठीक आहे. हे मीटरमध्ये आहे दोन्ही, म्हणजे खूप लांब आहेत. आणि हा सर्वात छोटा आहे, हा सेंटीमीटर मध्ये आहे. कळालं? डिओडेनम. लहान आतड्यांचे 3 भाग होतात. कोणकोणते? डिओडेनम, जेजुनम, इलियम. कळालं सर्वांना? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं डिओडेनम, ज्याला आपण मराठीमध्ये पक्वाशय म्हणतो. पुढचा प्रश्न पहा. विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. पहा, अशी कोणती क्रिया किंवा कार्य आहे ज्यावर इस्ट्रोजन या संप्रेरकाचा प्रभाव पडत नाही म्हटलं त्यांनी. कोणावर या 4 गोष्टींपैकी, या 4 पर्यायांपैकी कोणावर इस्ट्रोजनचा प्रभाव पडत नाही म्हटलं त्यांनी. पहा, सगळ्यात पहिले रिलीज ऑफ एग फ्रॉम ओव्हरीज, याच्यावर तो परिणाम 100% पडतो. ठीक आहे. ओव्हरीज मधून एग बाहेर पडणं म्हणजे अंडोत्सर्ग हे कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते? इस्ट्रोजनच्या प्रेझेन्स मध्येच होते. नंतर काय? फॉर्मेशन ऑफ स्पर्म हे होत नाही, कारण की स्पर्म बनणं ही प्रोसेस कोणाच्या बॉडीमध्ये होते? मानवाच्या बॉडीमध्ये. मानवी म्हणजे मेनच्या बॉडीमध्ये. ठीक आहे. मेन्स मध्ये. आणि मेन्स मध्ये स्पर्म निर्माण करणं हे 2 महत्वाचे संप्रेरके करतात. ती कोणकोणती आहेत बघा? ती आहेत FSH आणि LH. हे 2 हॉर्मोन काय करतात? स्पर्म निर्माण करण्याच्या प्रोसेसमध्ये मदत करतात. शुक्राणू जनन म्हणतात त्याला. शुक्राणू जननच्या प्रोसेसमध्ये 2 हॉर्मोन महत्वाचं कार्य करतात. एक आहे FSH आणि दुसरा आहे LH. FSH चा फुल फॉर्म आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. आणि दुसरा आहे ल्युटिनायझिंग हॉर्मोन. ल्युटिनायझिंग हॉर्मोन. असे 2 हॉर्मोन हे स्पर्म बनवण्याच्या प्रोसेसमध्ये महत्वाचं काम करतात. आणि हे FSH आणि LH हे दोन्ही हॉर्मोन कोणाचे आहेत? पिट्युटरी ग्रंथीचे आहेत. पिट्युटरी. ठीक आहे. पिट्युटरी ग्लँड जी आपल्या मस्तिष्क मध्ये, ब्रेन मध्ये राहते. कोणती ग्लँड? पिट्युटरी ग्लँड. तिचे 2 हॉर्मोन आहेत FSH आणि LH. कळालं? नंतर डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट, स्तन विकास इस्ट्रोजन करतो. त्यानंतर मेन्स्ट्रुअल सायकल, मासिक पाळी, बरोबर, हे सुद्धा कोण करते? इस्ट्रोजन करतो. ठीक आहे. मासिक पाळी जे असेल, स्तनाचा विकास असेल आणि अंडोत्सर्ग असेल, हे तिन्ही काम कोण करते? इस्ट्रोजन करते. पण शुक्राणू जनन म्हणजे फॉर्मेशन ऑफ स्पर्म हे काम इस्ट्रोजनचं नाहीये. कळलं सर्वांना? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, जो पुढचा प्रश्न आहे तो आहे कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे झिरोप्थॅल्मिया होतो? काय म्हटलं त्यांनी? झिरोप्थॅल्मिया. कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजे कोणत्या विटॅमिनच्या डेफिशियन्सीमुळे झिरोप्थॅल्मिया नावाचा आजार होतो? पहिली गोष्ट तर महत्वाचं हे आहे की झिरोप्थॅल्मिया मध्ये काय होते तर आपल्या डोळ्यांमध्ये जे काही अश्रू राहतात, अश्रू म्हणा किंवा ओलावा जो राहतो आपल्या डोळ्यामधला, तो कमी होऊन जातो. त्यामुळे आपल्या डोळ्यांमध्ये जो आहे काय म्हणून आपण ते पाण्याची कमी पडतो आणि आपला डोळा जो आहे ते डोळे जे आहे ते सुके पडतात, एकदम ड्राय होतात. ठीक आहे. झिरोप्थॅल्मिया त्याला म्हणतात. आणि झिरोप्थॅल्मिया हा होतो विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे. जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे झिरोप्थॅल्मिया आणि नाईट ब्लाइंडनेस या 2 बिमाऱ्या होतात. नाईट ब्लाइंडनेस. ठीक आहे. याला आपण रात आंधळेपणा म्हणतो. रात आंधळेपणा. ठीक आहे. रात आंधळेपणा कोणाच्या कमतरतेमुळे होतो? विटॅमिन ए च्या, जीवनसत्व अ च्या अभावामुळे होतो. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. सिलेक्ट द रिलेटेड वर्ड्स फ्रॉम गिवन अल्टरनेटिव्ह. म्हणजे काय? सेल जर असेल, सायटॉलॉजी, सेल सायटॉलॉजी असेल तर बर्ड काय असेल? म्हणजे बा सरळ सरळ मला जेवढं माहित आहे, सेलचा अभ्यास जर असेल त्याला आपण सायटॉलॉजी म्हणतो. सेलच्या अभ्यासाला काय म्हणतो? सायटॉलॉजी. मग बर्डच्या अभ्यासाला आपण काय म्हणायला पाहिजे? बर्डच्या अभ्यासाला म्हणतात ऑर्निथॉलॉजी. काय म्हणतात? ऑर्निथॉलॉजी. लक्षात ठेवायचं सर्वांनी. ऑर्निथॉलॉजी म्हणजे काय तर स्टडी ऑफ बर्ड्स.
आणि याचे जे बर्डमॅन आहे आपल्या भारताचे बर्डमॅन कोणाला म्हणतात बोला? डॉक्टर सलीम अली. डॉक्टर सलीम अली यांना बर्डमॅन म्हणतात. बर्डमॅन म्हणतात. कळलं? तर ऑर्निथोफिली. पॅलेंटॉलॉजी म्हणजे काय? कशाचा अभ्यास? फॉसिल्सचा अभ्यास. कशाचा अभ्यास? फॉसिल्स. फॉसिल्सचा अभ्यास म्हणजे पॅलेंटॉलॉजी. एंटॅमॉलॉजी कशाला म्हणतात? इन्सेक्टचा अभ्यास. इन्सेक्ट किड्यांचा जर का अभ्यास केला तुम्ही तर तुम्ही काय करत आहात? एंटॅमॉलॉजी शिकत आहात तुम्ही. जर तो अँथॉलॉजी. अँथॉलॉजी म्हणजे काय? फ्लावरिंग प्लांटचा अभ्यास. फ्लावरिंग प्लांट म्हणजे ज्या झाडांना फुलं येतात त्या झाडांचा जर का अभ्यास करणारा एखादा व्यक्ती असेल तर तो कोणता विषय शिकत आहे? अँथॉलॉजी. कळालं? फॉसिलचा अभ्यास करत असेल तर तो काय शिकत आहे? पॅलेंटॉलॉजी. पक्ष्यांचा अभ्यास करत आहे तर ऑर्निथॉलॉजी. कळालं सर्वांना? हे काही महत्त्वाचे टॉपिक होते, लक्षात ठेवायचे सर्वांनी. विद्यार्थी मित्रांनो, मी परत सांगत आहे, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असेल, आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. पुढच्या व्हिडिओकडे चला. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, शरीराच्या कोणत्या भागात सायनोव्हियल द्रव आढळतो? काय म्हटलं त्यांनी? सायनोव्हियल द्रव आहे म्हणते. आणि ते कोणत्या भागात आढळते? इन विच पार्ट ऑफ द बॉडी कॅन वी फाइंड सायनोव्हियल फ्लुइड? सायनोव्हियल फ्लुइड आपल्याला आपल्या बॉडी मधल्या कोणत्या भागामध्ये भेटते? एक आहे मसल, लिव्हर, किडनी का जॉइंट्स? पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आपल्या जॉइंट्स मध्ये सायनोव्हियल फ्लुइड राहते. ठीक आहे, लक्षात ठेव जा. सायनोव्हियल फ्लुइड, सायनोव्हियल फ्लुइड हे सायनोव्हियल कॅव्हिटी मध्ये राहते. सायनोव्हियल कॅव्हिटी मध्ये राहते. सायनोव्हियल कॅव्हिटी. आणि ही सायनोव्हियल कॅव्हिटी जी राहते ती जॉइंट्स मध्ये राहते. ठीक आहे. आणि जॉइंट कोणता? आपला गुडघा, टोंगळा म्हणतो आपण याला मराठीमध्ये. कळालं? गुडघा हे मराठी शब्द आहे आणि टोंगळा सुद्धा. पण लक्षात ठेवा, जॉइंट्स मध्ये सायनोव्हियल कॅव्हिटी असते आणि त्या सायनोव्हियल कॅव्हिटी मध्ये सायनोव्हियल फ्लुइड असते. कळालं सर्वांना? चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, कॉर्निया आणि रेटिना शरीराच्या कोणत्या भागामध्ये आढळतात? इन विच पार्ट ऑफ द बॉडी कॉर्निया अँड रेटिना फाउंड? कॉर्निया आणि रेटिना हे डोळ्याचे पार्ट आहेत, आईज. लक्षात ठेव जा. कॉर्निया हा समोरचा भाग असतो, बल्ज पार्ट, समोरचा बल्ज पार्ट. असा डोळा असेल असा असा, तर हे जो पार्ट असतो समोरचा याला कॉर्निया म्हणतात. नंतर डोळा असा मोठा असतो ना, बरोबर आहे, या सगळ्यात आतमधली जी लेअर राहते, सर्वात आतमधली, तिला आपण म्हणतो रेटिना. आणि या रेटिनामध्ये 2 प्रकारचे सेल राहतात. कोणते? रॉड सेल आणि कोन सेल. रॉड सेल मुळे आपल्याला रात्री दिसते, ठीक आहे, आणि कोन सेल मुळे आपल्याला दिवसा दिसते. लक्षात ठेव जाय. फोटोपिक विजन, याला फोटोपिक म्हणतात, त्याला स्कोटोपिक म्हणतात. ठीक आहे. हा, तुम्हाला आता सांगितलं मी. कळालं? कॉर्निया आणि रेटिना हे कोणाचे पार्ट आहेत? डोळ्याचे पार्ट आहेत. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रौढ मानवामध्ये रक्तपेशी म्हणजेच काय? ब्लड कार्पसेल्स म्हणजे ब्लड सेल्स प्रामुख्याने कुठे तयार होतात? सगळ्यांनाच माहित आहे की आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड असेल किंवा ब्लडच्या वेगवेगळ्या सेल असतील, ते कुठे निर्माण होतात? ते निर्माण होतात बोन मॅरो मध्ये. कुठे निर्माण होतात? बोन मॅरो मध्ये. आणि मरतात कुठे जाऊन? स्प्लीन मध्ये. स्प्लीन मध्ये कोण जाऊन मरते? आरबीसी. आरबीसी कुठे जाऊन मरते? स्प्लीन मध्ये. किती दिवस जगते? 120 दिवस. 120 दिवस जगते आणि कुठे जाऊन मरते? स्प्लीन मध्ये जाऊन मरते. हृदय एका प्रकारचं काय आहे? पंप आहे, बरोबर आहे. आणि लिव्हर ही काय आहे? लार्जेस्ट ग्लँड आहे आपल्या बॉडी मधली. लार्जेस्ट ग्लँड. ठीक आहे. लार्जेस्ट ग्लँड आहे आपल्या बॉडी मधली कोणती? लिव्हर. कळालं सर्वांना? पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हा आपल्या सेशन मधला शेवटचा प्रश्न आहे. सर्वांना लक्ष द्यायचं आहे. फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह सिलेक्ट द बेस्ट आन्सर विच हॅज द सेम रिलेशनशिप ॲज इन द फर्स्ट पेअर. म्हणजे काय? मॉस्किटो जर काय इन्सेक्ट असेल, मॉस्किटो काय आहे? मॉस्किटो इन्सेक्ट आहे. मग फ्रॉग काय आहे? फ्रॉग काय आहे? तर फ्रॉग हे अँफिबियन आहे, म्हणजे उभयचर आहे. कारण की फ्रॉग जे आहे ते जमिनीवर सुद्धा राहते, जमीन व पाणी,
दोघांवर राहते म्हणून त्याला आपण उभयचर म्हणतो. कळालं? रेप्टाइल्स, रेप्टाइल्स कसे असतात? सरपटणारे, सरीसृप म्हणतात त्यांना. कोण कोण येतं ज्यामध्ये? साप येतो, साप, पाल, मगर. कळालं? हे सगळे कशामध्ये येतात? रेप्टाइल्स मध्ये. मॅमल्स मध्ये कोण कोण येतात? सगळे येतात. डॉग, ज्यांना पिन्ना आहेत, हे कान आहेत, ते सर्व येतील. आपण सुद्धा डॉग, कॅमल, ठीक आहे, कॅट, रॅट, ह्युमन बीइंग, आपण हे सर्व आपण कशामध्ये येतो? मॅमल्स मध्ये येतो. आणि एव्हियन्स मध्ये कोण येतं? एव्हियन्स मध्ये पक्षी येतात. कोणतेही पक्षी असो, मग मोर असो, मोर, अजून काय वेगवेगळे पक्षी आहेत, कबूतर असेल, हे सगळे कशामध्ये येतात? एव्स मध्ये येतात. कळालं सर्वांना? तर विद्यार्थी मित्रांनो, हे माझं सेशन सर्वांना जर का आवडलं असेल, तुम्हाला उपयोगी वाटलं असेल, तर चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करायचं आहे. धन्यवाद.